रामकृष्ण हरी. आमचे गावचे लाडके जावई मुरलीधरराव ताटे यांचा आज दशक्रिया विधी दौंड येथे भीमा नदी तीरी संपन्न होत आहे पा. तर ते नाभिक समाजाचे, परंतु ते आमचे खास जिवलग आणि लाडके मेहुणे. तर हे आम्हाला आज इथं आज आलो आहे पहा आम्ही. तर इथं आता कावळ्याचं म्हणजे बघा तिथं कशी पद्धत असते बघा. भीमा नदी तीरी बघा हे कावळे कसं पिन्न याला शिवतात पहा. एक म्हणजे परंपरा आहे की भारी खरंच एक नैसर्गिक एक आध्यात्मिक शास्त्रात पहा घेतं बघा. हे अगदी एवढ्या माणसामध्ये सुद्धा येऊन इथं अगदी पिंडाला स्पर्श करतात. खरंच एक भगवंताची कृपा आहे. आणि आता आमचे गावचे माजी सरपंच आबा त्यामुळे जास्तीचं न बोलता मी माझ्या गुमरे परिवाराच्या वतीने मामांना शेजारी बघा ते आमचे जुने जोडीदार पंढरीनाथ गायतडक हे पण ताट्याचे मेहुणे पहा. हे आमचे वर्गमित्र. आज विधीनिमित्त त्या ठिकाणी सर्व शोकाकुल उपस्थित जनसमुदाय बेंद्रे हे श्रद्धांजली भाषण करत आहेत. आंबळ्यांचे जे जावई मुरलीधरराजे ताटे त्यांचं पुढे तात्काळाने दुःखद असं निधन झालं. खरोखर वास्तविक पाहता ताटे परिवाराचा आणि गायतडक परिवाराचा अतिशय स्नेहाचा आणि जिव्हाळ्याचा नातेसंबंध होता. आंबल्याचे ते जावई होते, अतिशय मन मिळावू स्वभावाचे दाजी. खरोखर म्हणजे त्यांचा एक नातू कावळे या आज पिंडाला आंबळे स्पर्श गावामध्ये करतात. हे एक म्हणजे त्यांनी खास चांगलं दुकान टाकलेले, बघण्यासारखा चांगल्या प्रकारची सेवा त्या ठिकाणी ते गावामध्ये करीत आहे. उत्कृष्ट असा परिवार आहे. त्या परिवारातल्या दाजींच्या जाण्याने या परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वराने त्यांना द्यावी. तर आता पहा आमचे कैलासाशी मुरलीधर नाना ताटे यांच्या दर्शनभूमी तालुका अध्यक्ष आहेत. हे आपली श्रद्धांजली. नाना आंबळे गावचे जावई होते. आंबळे गावामध्ये आल्यानंतर नानांचं भजन हे अतिशय त्यांचा जो आवाज होता तो आजही आमचे अनेक लोकांना नानांची आठवण करून देतो. कार्यकर्ते त्याच पद्धतीने गायतडक परिवार हा आंबळे गावामध्ये महाराज खूप मोठ्या प्रमाणात सप्ताह हा जिल्ह्यामध्ये नामांकित सप्ताह होतो. या सप्ताहामध्ये आमचे अर्जुन भाऊ गायतडक असतील नानांचे मेहुणे फार मोठा मोलाचा वाटा भजनी मंडळ जे आज आंबळ्यामध्ये आहे ते भाऊंच्या मुळे आहे. आणि आदर्श शिक्षक पंढरीनाथ गायतडक सर हे त्यांचे मेहुणे. अतिशय चांगला असा हा गायतडक आणि ताठे परिवाराचा स्नेह आज नानांच्या जाण्यानं ताठे परिवाराला आंबळे ग्रामस्थ सर्व पाहुणे नातेवाईकांच्यावर दुःख झाले. या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी परमेश्वराने त्यांना देऊ ही आणि भरवण्याची प्रार्थना करतो. आंबळे ग्रामस्थांच्या वतीने शिरूर तालुक्याचे लोकनेते माजी आमदार कैलासवासी बाबूरावजी पाचरे साहेब प्रतिष्ठानच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. यानंतर सर्व नाभिक हे पहा हे दौंड काहीतरी जोडीदार ते म्हणले आता दशक्रिया विधी स्थान आहे बघा. या भीमा नदी तीरी सुंदर असं बघा. इथं नदी किनारी इथं दशक्रिया विधी होतो पहा. इथं आज इथं आमचे म्हणजे थोडक्यात आंब्याचे जावई म्हणजे ताठे यांचं बघा आज इथं दशक्रिया विधी सोहळा संपन्न झाला. इथं आला आणि म्हणताई सर्व आज उपस्थित हे बघा. आज आम्ही दौंड इथं दाव्यासाठी आलो होतो बघा. तर आमचे म्हणजे लहानपणचे जोडीदार पंढरीनाथ गायतडक हे आमचे म्हणजे लहानपणचे एकदम जोडीदार. आम्ही एकत्र नावरे इथे शाळेला होतो आणि त्यांची आज म्हणजे सर्विस संपून आज त्यांची बघा आज दाव्यानिमित्त आमची आज त्यांची भेट झाली. आणि काका हे महेश काका आहेत. आम्ही आज इथं दाव्यासाठी आलो होतो. ताटे आमचे हे सुभाषाबाई आम्ही कायमच कंटिन्यू बरोबर असतो. तर बघा आज ते इथं आज म्हणजे किती वर्षांनी आमची भेट झाली आज इथं. आणि आज दाव्यानिमित्त आज त्यांनी आम्हाला इथं बघा चहा पिण्यासाठी आग्रह केला. आणि आमच्या मनोताई पण आज इथं दाव्यासाठी उपस्थित होत्या. तर
हा नाही कधीच नाही गाठी भेट आमची म्हणजे शाळेला बरोबर असताना त्याच्यावर आज भेट झाली. पण आम्ही जिवलग मित्र आम्ही एकदम जिवलग असं हे म्हणजे हा धन्यवाद. किती वर्षांनी हे बा आता योगेश्वरी मिसळ काष्टी बघा इथं आता आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो बघा दहाव्याचं काम उरकलं आणि इथं आलो वर्गाला. हा आज महिना झाला ना चतुर्थी. हा कुणाच्याच डोक्यात आमच्या मग? अख्ख्या घराची चतुर्थी बोलली. सगळ्यांची मग काय योगेश्वरी हॉटेल. आज